भरीवपणे काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते 100% करतीलही. त्याबद्दल आमच्या मनात कुठली दुय्यम शंकाही निर्माण होणार नाही. त्यांचे मुळापासून संस्कृती व्यवस्थित असल्यामुळे श्री राजेशाही घराण्याला हे तिकीट दिलंच पाहिजे. आमचं मत आहे महाराजांनी उमेदवारी काँग्रेसकडे घेतली एक आनंदाची गोष्ट आहे. आणि दिल्लीच्या तख्तावर शाहू महाराज लात मारून कुठल्याही परिस्थितीत तख्तावर मारून निवडून येणार. तर कोल्हापूर मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उमेदवारीबाबत निश्चित चर्चा झालेली आहे. तर आपण याबाबतच सर्वसामान्य कोल्हापूरकरांशी संपर्क साधूयात, त्यांना काय वाटते हे विचारूयात. महाराजांना आता निश्चितच उमेदवारीबाबत तिकीट मिळालेलं आहे, याची चर्चा सुरू आहे. तर या उमेदवारीबाबत तुम्हाला नक्की काय वाटते? मला योग्य वाटते. त्यांना जे श्रीमंत हायनस युवराज छत्रपती शाहू महाराजांना तिकीट मिळणार, 100% मिळणार हे मला गॅरंटी आहे. आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की ते काम करणार आहे. छत्रपती राजेश्री शाहू महाराज राजेश्री शाहू महाराज घरातले जे वंशज आहेत त्यांनी सामाजिक कार्यामध्ये क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा भाग घेतलेला आहे आणि त्यांना तिकीट मिळालं हे मला योग्य वाटते. जर त्या महाराजांना तिकीट मिळालं तर ते आपले कोल्हापूरकरांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडतील का? 100% मानणार. कारण ते राजे असे आहेत की राजाने कुठला प्रश्न हातात घेतला आहे आणि ते सोडवलं नाही असं नाही. कोल्हापूरचे बरेच प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत आणि दिल्लीच्या तख्तावर शाहू महाराज लात मारून कुठल्याही परिस्थितीत तख्तावर मारून निवडून येणार आणि आपले प्रश्न कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे मांडणार, यामध्ये ती मात्र शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? हां, अगदी 100% ते कोल्हापूरकरांचे जे प्रश्न आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडतील. कारण त्यासनी पारंपरातच त्यासनी त्याचा अनुभव आहे, सचोटी आहे आणि त्यांची कामाची पद्धतही चांगली आहे. आणि मुळात शाहू महाराजांनीच त्यांच्या मूळ जे वंशज आहेत शाहू महाराज ह्यांनीच ह्यांच्याकडून आलेलं जे बाळकोडं आहे किंवा त्यांच्या कार्याची पद्धत त्यासनी अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्यासमोर सर्वसामान्य माणसांचे नेमके प्रश्न काय आहेत तेच ते त्यांच्यापर्यंत ऑलरेडीच पोचलेले आहेत. मग भले त्या झोपडपट्ट्यांचे कामकाज असू दे किंवा पाणी प्रश्न असू दे किंवा इतर सामाजिक ज्या विविध संघटना आहेत किंवा त्यांचे काय कामं असू देत, तर त्याच्याबद्दल त्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं जाण आहे. त्या पद्धतीने ते अगदी भरीवपणे काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते 100% करतीलही. याबद्दल आमच्या मनात कुठली दुय्यम शंकाही निर्माण होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? शाहू महाराजांना तिकीट मिळणं महत्त्वाचं आहे आणि त्यांचे मुळापासून संस्कृती व्यवस्थित असल्यामुळे श्री राजेशाही घराण्याला हे तिकीट दिलंच पाहिजे. आम्हाला शाहू महाराजाबद्दल मतदान फॉर्म भरण्याबद्दल काय अडचण नाही आहे. महाराजांना उमेदवारी मिळणार आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे महाराजांनी उमेदवारी काँग्रेसकडे घेतली एक आनंदाची गोष्ट आहे आणि तिने ही सीट लढवावी. कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे काँग्रेसची बाबत, तो तिने विकावा. बरं, महाराजांना उमेदवारी मिळाली तर ते सर्वसामान्य लोकांचे प्रश्न दिल्लीला मांडतील का? हो, मांडतील नक्कीच. माझं आता सध्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत थोडक्यात माझं म्हणणं असं आहे, होऊ घातलेल्या निवडणुकीतून चांगले उमेदवार निवडून यावेत, जनतेने चांगल्या उमेदवाराची निवड करावी आणि जनहिताचं सरकार स्थिर आणि जनतेला चांगल्या पद्धतीने ते काम करणारं नेतृत्व मिळावं. छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी मिळावी अशी कोल्हापूरकरांनी इच्छा व्यक्त केली आहे. लाईव्ह मराठीसाठी रवींद्र बागल सहित मी सायली कुलकर्णी, कोल्हापूर.